मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिले असतील की गहू पिकाला झिंक टाका किंवा झिंक फवारा. मित्रांनो, झिंक ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे गहू पिकामध्ये काम करते याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. झिंक या अन्नद्रव्याचे मुख्य काम हे गहू पिकात फुटवा करणे आहे. तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता की एका दाण्यापासून गव्हाचे अनेक फुटवे झालेले आहेत. झिंक हे अन्नद्रव्य आपण गहू पिकाला सुरुवातीच्या काळात दिल्यास गहू पिकाची जोरदार वाढ होते. तसेच मित्रांनो, झिंक हे अन्नद्रव्य गहू पिकामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य तयार करण्याचे काम करते. त्यामुळे आपले गहू पीक हे हिरवेगार दिसते. या व्यतिरिक्त मित्रांनो, या अन्नद्रव्याचा वापर आपण गहू पिकामध्ये दाणे भरणीच्या काळात केल्यास आपल्या गहू पिकातील दाणे हे जाड झालेले आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, हे झाले आपल्या गहू पिकातील झिंकचे फायदे. तर मित्रांनो, गहू पिकामध्ये कोणत्या झिंकचा वापर करणे गरजेचे आहे? मित्रांनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे आपण गहू पिकाला बेसल डोस टाकल्या वेळेस आपल्याला झिंक सल्फेट या अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे, जे की 21% मध्ये असते. ते आपल्याला एका एकरसाठी 5 kg एवढा आपण वापरायचे आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे DAP या खतासोबत आपल्याला झिंक सल्फेटचा वापर करायचा नाही. दुसरा प्रकार म्हणजे झिंक ऑक्साईड, जे की ऑक्साईड बेस मध्ये असतं. याचा वापर आपण आपल्या गहू पिकाला फवारणीच्या वेळेस करू शकतो. हे आपल्याला प्रति पंपाला 25 ml पर्यंत आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, झिंकचा तिसरा प्रकार म्हणजे चिलिटेड झिंक, ज्याचाही वापर आपण गहू पिकाला फवारणीच्या वेळेस किंवा ड्रिपद्वारे करू शकतो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या अकाउंटला फॉलो करा व आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद.